लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का? कावीळ, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, पोटात पाणी साचणे, जलोदर, लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस? आता काळजीची गरज नाही, कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओंकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली 5,000हून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येतात, कारण इथे मिळतो विश्वास, अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा. महायुतीकडून नगराध्यक्ष पदाच्या राज्यातल्या पहिल्या उमेदवाराचा अर्ज सांगलीच्या उरुणेश्वरपूरसाठी दाखल करत प्रचारांचा नारळ फोडला. भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीतील भाजपाचे उमेदवार विश्वनाथ डांगे यांचा ईश्वरपूर नगराध्यक्ष पदासाठी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल करण्याच्या आधी उरुणेश्वरपूरमध्ये महायुतीकडून शक्ती प्रदर्शन करत जोरदार रॅली देखील काढण्यात आली. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील त्यांच्या बालेकीला असणाऱ्या उरुणेश्वरपूरमध्ये एकत्रित येत जयंत पाटलांच्या विरोधात दंड थोपटला. या ठिकाणी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र विश्वनाथ डांगेंना नगराध्यक्ष पदाच्या मैदानात भाजपाने उतरवलं. त्यामुळे नगराध्यक्ष आणि नगर परिषदेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचं स्पष्ट झालं. आमची राज्याची नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत मिळून ज्या सरासरी 300च्या आसपास निवडणुका होतील, त्याची जवळजवळ 90% ठिकाणची नगराध्यक्षाचे उमेदवार कोण, म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीला तिथे नगराध्यक्ष मिळाला आहे. आता आष्ट्याला आम्ही राष्ट्रवादीला दिलं असेल, शिराळ्याला आम्ही शिवसेना दिलं असेल, ते त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे. पण ज्या साधारणतः 2/3पेक्षा जास्त ठिकाणी BJPला नगराध्यक्षाचा उमेदवार मिळाला, त्या सगळ्या ठिकाणची 90% यादी ही प्रचंड शास्त्रीय प्रक्रिया राबवून, म्हणजे पहिला प्रभारी, मग समिती, मग नावं, मग एकदा मुख्यमंत्र्यांबरोबर मांडणी, मग सर्वेशी टॅली करून 90% आज जवळजवळ घोषित झाली. आणि त्यामुळे सगळ्यांना आता उमेदवारी अर्ज भरायला परवानगी मिळाली. त्यातला पहिला अर्ज ईश्वरपूरचा भरला गेला. त्यामुळे ईश्वरपूरच्या सगळ्या महायुतीच्या नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या घरामध्ये एका रक्ताची 4 माणसंसुद्धा एकमत होणं अवघड असतं. हे इतक्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे आहेत, राजकीय पार्श्वभूमीची, विचाराची पार्श्वभूमी, सवयी, मग डावा उजवा असं खूप असतं. त्यातून या सगळ्यांनी एकमत करून महाराष्ट्रामध्ये पहिला उमेदवारी अर्ज भरला. त्याबद्दल मी या सगळ्या नेत्यांचं अभिनंदन करतो आणि जनतेचंही अभिनंदन करतो की तुम्हाला उरुणेश्वरपूर करून मिळालं.